तुम्ही जर ICDS मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर सेविकाच्या एंट्रन्स एक्झामची तयारी जर करत असाल तर एक छोटीशी टिप मी तुम्हाला देणार आहे आज. आणि मोस्ट ऑफ द लोक ही मिस्टेक करत असणार. आणि तुम्हाला मी हे पण सांगतो की जे मी आता तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर फार महत्त्वाची टिप आहे आणि ही नक्की फॉलो करा. अभ्यास आवश्यक आहे एक्झामसाठी आणि अभ्यास सगळेच करणार आहेत आणि सगळेच करतात. पण हे करत असताना तुम्ही एक काही मिस्टेक्स करता आणि काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तर ते तुम्ही करू नका अजिबात, जे की तुमच्या अभ्यासावर डायरेक्टली इनडायरेक्टली खूप परिणाम करतात. तर त्या काही सिंपल बेसिक आणि खूप इझी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. पहिली ॲस्पेक्ट तुमचं मेंटल हेल्थ याची तुम्ही काळजी घ्या. तुम्ही मेडिटेशन प्रॅक्टिस करा, काय तुम्ही प्राणायाम करता, योगा करता, ते अवश्य करा. ठीक आहे. तुमचं मेंटल हेल्थ स्टेबल पाहिजे, कारण हा जो एक्झामचा प्रेशर आहे तो तुम्हाला सहन करायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचं फिजिकल हेल्थ मेंटेन करायचं आहे, ज्यात तुमची एक्सरसाइज, डाएट, न्यूट्रिशन याच्यावर लक्ष द्या. सध्या बाहेरचं खाणं अवॉइड करा किंवा हायजेनिक ठिकाणीच खा. ठीक आहे. थोडंसं महाग झालं तरी चालेल, पण हायजेनिक ठिकाणी खा. कारण तुम्हाला तुमच्या तब्येतीत कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे. त्यानंतर तिसरा विशेष बाब म्हणजे तुमचं इमोशनल हेल्थ. मी आधी तुम्हाला मेंटल हेल्थ म्हटलं. मेंटल हेल्थपासून इमोशनल हेल्थ थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला तुमचे जे इमोशन्स जे आहेत त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. अगेन यामध्ये सुद्धा तुमची जी अलर्टनेस, मेंटल अलर्टनेस आहे ती सुद्धा कामी येते. तुम्ही काय कोणत्या सिच्युएशनमध्ये कसे करता आहे, ते कसे रिस्पॉन्ड करताय, हे ते तुमचं इमोशनल हेल्थ डिसाईड करेल. त्यानंतर तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे. पर्टिक्युलरली रात्रीची झोप ही तुमची नक्की झाली पाहिजे. बरेचदा स्टुडंट्स ही मिस्टेक करतात की एक्झामच्या आदल्या रात्री किंवा इवन एक आठवडा आधी किंवा एक महिना आधीसुद्धा झोप कमी करतात. अजिबात ही मिस्टेक करू नका. अभ्यास आवश्यक आहे, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ द स्लीप. तुमची झोप अजिबात कॉम्प्रोमाइज झाली नाही पाहिजे. आणि त्यानंतर तुमचं वॉटर इंटेक फार महत्त्वाचं आहे. तुमचं डेली ॲटलिस्ट डिपेंडिंग ऑन युअर वेट ॲटलिस्ट 2 to 3 लिटर्स पाणी रोज पिणे आवश्यक आहे. जर तुम्ही ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं फिजिकल, मेंटल, इमोशनल हेल्थ मेंटेन राहील आणि ज्याच्याने तुमच्या अभ्यासाला डायरेक्टली आणि इनडायरेक्टली दोन्ही पद्धतीने बेनिफिट होईल. तर हे मिस्टेक अवॉइड करू नका. ठीक आहे. नक्की फॉलो करा आणि अभ्यासासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.